रंगाचे पट्टे मारताना पोलिसांनी त्यांना अडवलं नाहीये आणि पोलीस आम्हाला अडवत आहेत, याचं पोलिसांनी उत्तर द्यायला पाहिजे. नाही, सामंजस्याची बघा, आम्ही पोलीस प्रशासनाला ना सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ना आम्ही पोलीस प्रशासनाला कायम सहकार्य करत आलेलो. कायम प्रत्येक गोष्टीची पूर्वकल्पना त्यांना असते, पण मग हे पट्टे मारल्याची पूर्वकल्पना त्यांना का नव्हती? त्यांना पण कळलं पाहिजे होतं ना. हे 2 दिवस झालेत. मुनींनी धमकी दिली की नाही? मुनींनी धमकी दिली नाही, त्यांच्यावर कारवाई करा ना. या बांगड्या कोणी घातल्या ते दाखवलो समोर. या मराठी माणूस सांगेल कोण बांगड्या घातल्या आणि कोणी नाही घातल्यात. ज्यावेळेस प्रशासनाने या इथे पट्टा मारला तेव्हा त्या लोकांना, जैन लोकांना का नाही अडवलं? जर आज आम्ही मनसेचे विभागाध्यक्ष आणि मी इथे जेव्हा पट्टे मारायला आलो तेव्हा ते अडवायला आले, म्हणजे याचा अर्थ काय आहे? कोण कोणाला विकलं गेलंय? काल संदीप देशपांडेंनी या सगळ्या संदर्भात अल्टिमेटम दिला होता की काही वेळात जर हे पांढरे पट्टे नाही झाले तर आम्ही आंदोलन करू. तुमचं संदीप देशपांडेंची काही बोलणं झालंय का? हे पांढरे पट्टे पुसण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेला आता आमच्या माध्यमातून काही अल्टिमेटम देणार आहात का? नाही, आत्ताच मी पोलीस प्रशासनालाच अल्टिमेटम दिलेला आहे. जोपर्यंत हा पट्टा काळ्या रंगाचा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सैनिक इथून हटणार नाही. मग आमच्यावर केस दाखल करा, गुन्हे दाखल करा, आम्हाला त्याची कसलीही भीती नाही आहे. आणि देशपांडे साहेबांनी आज सकाळी देशपांडे साहेबांनी मला फोन करून मला यासंबंधी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे पक्षाचे नेते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करत आहोत. पक्षाचे नेते आदेश देतील असं सांगितलं जाते, मात्र पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेण्याची तयारी केलेली नाही, हरकत नाही ना. पोलिसांनी ताब्यात घेऊन दे, पोलिसांनी ताब्यात घेऊन दे, त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही चांगल्या मार्गाने हे करतोय. पोलिसांनी पहिलं हे पांढरे पट्टे मारले आहेत, याचे गुन्हेगार शोधून आणावे, त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावर काय कारवाई करायची करावी. एकीकडे पांढरे पट्टे मारतात त्यांच्यावरती का नाही पोलीस नाही, हा प्रश्न तुम्ही पोलिसांना विचारला पाहिजे की पांढरे पट्टे मारलेत त्याच्यावर तुम्ही का कारवाई करत नाहीये? तुम्ही आता बघताय आम्हाला किती दडपशाही इथे होतीये. आमच्यावर दडपशाही कशा प्रकारे होते, हे कोणाच्या दबावाखाली होत आहे? हे आमदाराने, स्थानिक आमदार, पोलीस आम्हाला आता न्यायला आलेले आहेत. त्यापेक्षा पोलिसांना सांगा की हे पांढरे पट्टे पहिले बुजवा, आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन स्वतः येऊन बसायला तयार आहोत, पण हा पांढरा पट्टा काळा केल्याशिवाय आम्ही इकडनं जाणार नाही आहोत. जैन मंत्री मंगलप्रभात लोढा याच्या आदेशाने हे पोलीस आम्हाला अटक करायला आलेले आहेत. हा माझा स्पष्ट आरोप आहे. मी तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून हेच सांगतोय, मराठी माणसाने आता एकत्र येण्याची गरज आहे. नाहीतर हे जैन लोकांचा पुढाकार करणारे हे मंत्री लोक, हे आमदार लोक असंच मराठी माणसाला महाराष्ट्रातनं हद्दपार करून टाकते. गिरगावात यापूर्वी देखील या सगळ्या गॅस सिलेंडरच्या संदर्भात असाच देखील प्रश्न उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण गॅस सिलेंडरच्या संदर्भात देखील असाच प्रश्न विजय असो. गॅस सिलेंडरच्या वेळेला पण मंगलप्रभात लोढाने फक्त जैन सोसायट्यांना गॅस मिळणार हे सांगितलं होतं. त्यावेळी पण आम्ही आंदोलन केलं आणि आताही आम्ही आंदोलन करणार. हे पोलीस प्रशासनाची दडपशाही आमच्यावर, हे पांढरा पट्टा मारला तेव्हा आपण पाहिलं तर पोलिसांकडनं आता या सगळ्या पोलिसांकडनं आता धरपकड केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इमानदारीत बसणार आहे, पण तुम्ही एका आमदाराला घाबरून आमच्यावर दबाव टाकताय. जैन मुलींचा दलाल आहे, दलाल मंगलप्रभात लोढा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र, हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवा ही प्रशासनाची दडपशाही आहे. हे तुमच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईला कळून दे. हे प्रशासनाला विरोध केला की अशी दडपशाही करतात. बघा तुम्ही बघा, हे यांची दडपशाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्हाला सगळ्यांना अशा पद्धतीने पकडतात. प्रशासन झोपला होता का? लोढालाही बोलवा ना आमच्या इथे, त्यांना पण घ्या ना. त्यांनी केलेलं हे गोष्ट असुद्धार असू दे, असुद्धार चल.
आपण पाहिलं तर आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. गिरगाव मधले हे सगळे मनसेचे पदाधिकारी होते. विभागाध्यक्ष दिनेश पुंडे असतील आणि त्यांचे सहकारी असतील, या सर्व सहकाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गिरगावातल्या सुखसागर हॉटेलच्या बाजूच्या फुटपाथवरती सगळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा विषय होता. खरं तर अनेक ठिकाणी मुंबईतल्या पांढरी पट्टी जी आहे ती मारलेल्याचा हा विषय आहे. दादर असेल, दादर असेल, घाटकोपर असेल, या सगळ्या भागामध्ये अशा पद्धतीच्या या पांढऱ्या पट्ट्या ज्या आहेत त्या जैन समाजाकडनं मारण्यात आलेल्या आहेत. चातुर्मासामध्ये खरं तर जैन मुनींना या पांढऱ्या पट्ट्यांवरतून चालण्यात यावं याकरता या सगळ्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आलेल्या असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं. परंतु याच पांढऱ्या पट्ट्याला मनसेकडनं आता विरोध दर्शवण्यात आलेला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काल शिवाजी पार्क परिसरामध्ये देखील खरं तर ह्या सगळ्या संदर्भातला विरोध जो आहे तो आपला दर्शवलेला होता आणि याला सांस्कृतिक दहशतवाद म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर मनसेकडनं ठिकठिकाणी ज्या ठिकाणी भागामध्ये पांढऱ्या पट्ट्या आहेत त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली होती. आज देखील मनसेचे विभागाध्यक्ष असलेले दिनेश पुंडे गिरगावातले, त्यांच्याकडनं या सगळ्या पांढऱ्या पट्ट्यांच्या संदर्भात आंदोलनाची भूमिका घेतलेली होती. आणि त्यानंतर या सगळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरती आपण पाहू शकतो की काळा स्प्रे जो आहे तो त्यांच्याकडनं या ठिकाणी मारण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आम्ही गिरगाव संघटना असेल किंवा मनसेकडनं ही आक्रमक भूमिका घेण्यात आली आणि या ठिकाणी मनसेकडनं आंदोलन करण्यात आलं. आणि या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांकडनं मनसैनिकांची यावेळेस धरपकड करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता याच अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पांढऱ्या पट्टींचा विषय असेल त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका जी आहे ती आता मनसेकडनं घेण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय बंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.